धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मंचावरती एकत्र येणं टाळलंय। धाराशिवमध्ये पत्रकार संघाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर सहभागी होणार होते। मात्र राज्यातील ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे ओमराजे निंबाळकरांनी शिंदेंसोबत मंचावर एकत्र येण्याचं टाळल्याचं बोललं जातंय। तर मी लातूर इथल्या नियोजित कार्यक्रमासाठी जातोय अशी माहिती ओमराजे निंबाळकरांनी दिलेली आहे। अप्पासाहेब शेळके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अप्पासाहेब, ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती ज्या चर्चा राज्यामध्ये सुरू आहेत ते पाहता ओमराजे निंबाळकरांची ही कृती अत्यंत बोलकी आणि सूचक आहे। खरे प्रज्ञा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर आहे। खरं पाहिलं तर एक पत्रकार संघाचा कार्यक्रम आहे, बक्षीस वितरण आहे, स्वागत समारंभ आहे। मात्र त्यापेक्षा या कार्यक्रमाकडे चर्चा होती किंवा लक्ष होतं ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर एकत्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका मंचावर येणार होते। कारण ओमराजे निंबाळकर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख निमंत्रित म्हणून होते। आता आपण पाहिलं तर व्यासपीठावरली जी सिटिंग अरेंजमेंट केलेली त्या ठिकाणी ओमराजेंची खुर्ची तिथं आता ठेवलेली नाही आयोजकांनी। जरी कार्यक्रम पत्रिकेवर ते निमंत्रित असले तरी या कार्यक्रमाच्या स्थळी ते येणार नाही, आता जवळपास हे निश्चित आहे। ओमराजे निंबाळकरांना आपण याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी जो आपल्याला सांगितलं की लातूर इथं माझा नियोजित कार्यक्रम आहे त्यामुळे मी येणार नाही। मात्र याला पार्श्वभूमीची 2 दिवसापासून चर्चा सुरू होती की ऑपरेशन टायगर आणि जे प्रामुख्याने खासदार शिंदेंच्या संपर्कात आणि त्यामध्ये ओमराजेंचंही जे नाव चर्चेलं जात होतं त्या पार्श्वभूमीवर त्यांनी या कार्यक्रमाला टाळणं हे एक बोलकं त्यांची प्रतिक्रिया आहे असं म्हणावं लागेल। प्रज्ञा। अप्पासाहेब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.